पुढचा बॉल पुन्हा एकदा आर्यन मात्र इथे सज्ज होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल इथे मात्र द्विधा मनसे पाहायला मिळाले. शॉर्ट खेळलेले क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक नक्की छान झालं. मात्र एक सिंगल धाव काय वाचू शकले. एका धावेने मात्र चला मित्रांनो आपण पाहिलं गेलं तर पुढचा बॉल उडवला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूपर्यंत पोहोचतील तद्वार आपण पाहिलं गेलं तर एक सिंगल धाव त्यांना पाहायला मिळाली. एका धावेने मात्र धावपक पुढे सरसावत आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात एक गडी बाद 2 धावा धाव फलकात लागतात. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलायवाडी संघाची धावसंख्या मात्र आपण पाहतोय. पुढचा बॉल बॅटची स्विंग आपल्याला नक्कीच छान पाहायला मिळाली. बॅटने बॉल संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. सन्माननीय या विठ्ठलजी डाकरे साहेब सुद्धा यथोचित शुभ सन्मान येथे केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे यांचा यथोचित शुभ सन्मान आपण आपल्या माघारी परतलेत. तदनंतर आनंद मैदानाच्या आत दाखल झाले आणि आनंद सुद्धा माघारी परतलेत. आता मात्र मागील सामन्यातील सामनावीर अर्थ ज्यांच्या बॅटमधून एकाकी झुंज पाहायला मिळाली असे आपण पाहिलं तर गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या समोर दिलीप सुद्धा पाहायला मिळेल. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आता मात्र या जोडीवरती नक्कीच कशी धुरा सांभाळली जाईल हे मात्र पाहावं लागेल. पुढचा बॉल इथे मात्र खराब चेंडू आलाय. चेंडू जरूर आलाय. एक धाव तर नक्कीच पुन्हा दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. नो चेंडू आणि आपण पाहतो धावून 3 धावा अशा प्रकारे टोटल 4 धावा धावफलकात लागल्या असतील आणि पुढचा बॉल इथे मात्र फ्री हिटचा असणार आहे. पंचांच्या सुद्धा नक्कीच इथे वॉर्न केले गेले. गोलंदाज आर्यन याला आपण पाहतोय. पुढचा बॉल इथे मात्र पाहिलं तर सूर्य चेंडू हाताळला पाहायला मिळाला. बॅटने बॉलचा संपर्क येत नाही. या डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. षटक क्रमांक पहिलं अर्थात ओव्हर नंबर 1 चा खेळ मात्र संपताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 6 आकड्यावरती 6 अंकावरती लागल्यात. यांचा पहिला बॉल लो फुलटॉस विरकावला. फटका जरूर फसलाय. एक्झिक्यूट करता आला नाही. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतील तद्वर पाहायला गेलं तर 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. एलिव्हेशन प्रॉपर पाहायला मिळालं नाहीये. वनबाबद्दल नक्की चेंडू गॅदर केला फेकी केला तद्वर पाहिलं तर 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळाले. या 2 धावे नक्की धावा पुन्हा एकदा पुढे सरसावलंय वधारलंय. धाव संख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 8 आकड्यावरती. पुढचा बॉल इथे मात्र कव्हरच्या लगेच खेळून काढलाय. फटका जरूर छान आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू होतोय फरार. 4 धावेंसाठी चौकार.
धावेने आपण जर धावसंख्येचा विचार केला धावसंख्या नक्की जाऊन पोहोचले ते अर्थात 12 आकड्यावरती 12 धावा फळकावते लागल्यात. पहिल्या 2 चेंडूंचा आपण सारांश पाहिला. पहिल्या चेंडूवरती नक्की 2 धावा आल्यात आणि तदनंतर मात्र या पुन्हा एकदा 4 धावा आल्यात. पुढचा बॉल खोलात टाकलाय. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण दुहेरीचा प्रयत्न केला गेला आणि इथे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. एक लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बहाल मिळालाय त्या अर्थात वनाडेवाडी संघाच्या बाजूनं. कारण एक सिंगल धाव इथे मात्र दुहेरीमध्ये रूपांतर केलं गेलंय आणि या 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्या. 14 धावा फळकावते लागल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. फटका जरूर फसलाय. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहेत. कोणती चुकी होत नाहीये. विकेटचं पतन सचिन पाटील यांच्या माध्यमातून उत्कृष्ट झेल. आणखीन एक खेळाडू बाद. धक्का क्रमांक 3. चला विनंती करतो बॅटिंगला थोडं आपण इन आणि आउट थोडं फास्ट करा प्लीज. नवीन फलंदाज मैदानात दाखवताना पाहायला मिळाले ते अर्थात बबन आपण पाहतोय. धावसंख्येचा विजय धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 14 आकड्यावरती. 3 गडी बाद 14 धावा. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलावाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल सुंदर नक्कीच फटका सजवला कट केलाय. पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळाले. आणि मी मगाशी म्हणालो की मागील सामन्यातील सामनावीर अर्थात गणेश यांना आपण पाहतो ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. जोपर्यंत गणेश मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी धावसंख्येला आकार नक्कीच लागू शकतो. मात्र तो आकार लागणार का. कारण समोर आता मात्र वेगळा संघ आहे. वेगळे गोलंदाज आहेत. त्यांच्या समोर आपल्याला नक्कीच निभावता येईल का हे मात्र पाहावं लागणार आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल केला गेलाय. पुढचा बॉल खोला टाकलाय. समोर नक्कीच खेळून काढला. अलॉंग द कार्पेट एक सिंगल धाव मात्र पूर्ण होते. एका धावे मात्र समाधान मानावं लागते. एका धावेने मात्र पाहिलं तर षटक क्रमांक 2 इथे मग समाप्त झाला. धावसंख्येचा विचार केला धावसंख्येतून पोहोचते ते आता 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 आकड्यावरती 16 धावा फळकावते लागल्यात. गणित भाषेमध्ये पाहिले गेले तर 8च्या सरासरीने धाव पुढे सरसावतंय. आता मात्र येणारा अंतिम षटक आहे. या अंतिम षटकामध्ये किती धावा जमा केल्या जातील. कारण समोरच्या संघामध्ये जर विचार केला तर एका बाजूला अक्षय तर नितीन नंतर पाहायला गेलं तर संजय नक्की अशा अनेक फलंदाज आहेत ते नक्की धावांचा पाठलाग केशव नक्कीच करू शकतात. पण त्यामुळे कुठे धावांचा डोंगर आपल्याला उभारावा लागणार आहे आणि तो उभारला जाईल का हे सुद्धा पाहावं लागणार आहे. स्ट्राईक मध्ये पाहायला गेलं तर गणेश यांना आपण पाहतोय तर गोलंदाजी मार्कवरती नक्कीच बदल झालाय. आपण पाहायला गेलं तर वनाकडे अडीचा नक्कीच फायटर जेट म्हणून ज्यांच्याकडे ओळखलं जाते अर्थात असे नितीन पाटील आपल्याला गोलंदाजी मार्कवरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. सांघिक 3रा आणि वैयक्तिक पहिले षटक नक्की त्यांच्या माध्यमातून हाताळलं जाणार आहे. पुढचा बॉल खोलात टाकलाय. समोरला खेळून काढला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण होते. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र चुकी घडली आहे. चुकी काय घडली आहे तर सचिन पाटील यांच्याकडून चेंडू नक्की निसटलाय. चेंडू तो सीमारेषेच्या बाहेर 4 धावेंसाठी चौकार. इथे मात्र भिरकावलाय. हो वा ई हल्ला साधावा षटकार. बॅक टू द क्रिकेट. मी मगाशी म्हणालो की जोपर्यंत गणेश मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी अशा पद्धतीला तेल मात्र शंका नाहीये. कारण त्यांच्याकडे ती क्षमता आहे, ती प्रतिभा आहे, तो टेम्परामेंट आहे. खऱ्या अर्थानं सामना कसा आपल्याकडे वळवायचं हे नक्कीच त्यांना माहिती आहे आणि त्या प्रकारे धावा मात्र 10 फटकावरती लागतायत. पुढचा बॉल पुन्हा त्या गोलंदाज सज्ज होतात नितीन पाटील. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका लगवण्याचा प्रयत्न केला. बॅटने बॉलचा जसा संपर्क आवाजा संपर्क पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचले 26 आकड्यावरती. 26 लॉस ऑफ 3 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना मांडलाईवाडी संघ
मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजून या 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. या 3 चेंडू जर आपल्याला 3 मोठे फटके नक्कीच पाहायला मिळाले तर कुठेतरी सामन्यामध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा त्या बॉलिंग ट्रॅकवर, बॉलिंग मार्कवर नितीन मात्र सज्ज होत आहेत. पुढचा बॉल, पुढचा बॉल सुरेख चेंडू पाहला आणि इथे मात्र पंचांनी इथे मात्र न घोषित केलाय. लक्ष्मण रेषा ओलांडली आहे. नितीन पाटील यानं दंडित केलंय. नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. नो चेंडू आलाय. दोन यामध्ये नक्की धाव पुढे सरसावले. 27 धावा धाव फलकावरती लागल्यात. फ्रीडचा बॉल, दिवाळीचा बोनस आहे. कशा हाताने स्वीकारतील पाहावं लागेल. पुढचा बॉल लो फुल टॉस, लांब लांब जाणार का, तर इथे मात्र झेल नक्कीच चिपकलाय आणि या 2 धावा मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळाल्यात. 2 धावेने नक्की धाव पुढे सरसावलंय, वधारलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते अर्थात 29 आकड्यावरती. फटका जरूर लांब लगावण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तिथे नक्की चांगला झेल टिपला गेला. फ्रीडचा चेंडू होता. पुढचा बॉल, इथे मात्र नक्कीच बॉडी बॉल चांगला पाहायला मिळाला. चेंडूला येऊ दिलं, जाणलंय आणि त्यानंतर मात्र भिरकावून दिलाय 6 धावेंसाठी. पुढचा बॉल फटका जरूर फसलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. झेल मात्र टिपला गेलाय. गणेशच्या नक्कीच खेळीचा अंत दूर झालाय. 3 षटकाचा अंत झालाय. 18 चेंडूचा खेळ पाहायला मिळालाय. पहिलं सत्र मात्र संपुष्टात आलंय. धावसंख्येचा विचार करता 35 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि 36 धावांचा पाठलाग ठेवलाय. करायचा आहे, कसा केला जाईल नक्कीच पाहावं लागेल. आणि त्यांच्या अगेन्स्ट ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी. चला दोन्ही संघाला विनंती करतो आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. चला चिकलवाडी संघाचा संघनायक आणि ऐनवाडी संघाचा संघनायक, जर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आपण त्वरित या. कोणत्या प्रकारचा अधिकचा वेळ इथे मात्र आपण खर्च करायचा नाहीये. चला धाव्या मैदानाच्या आतमध्ये 36 धावांचं लक्ष आहे. याचं लक्षाचा पाठलाग करताना सलामीवाडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ती अर्थात वनडेवाडी संघाची. मी त्याला विनंती करतो वनडेवाडी संघाला त्वरित आपण आपली जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल करा. चला वनाडीवाडी संघा आपल्याला वारंवार कॉल केला तो आपण आपली जोडी मैदानात दाखल करा.
36 धावांचं लक्ष आणि लक्षाचा पाठलाग करताना सलवडी मैदानात दाखल झाले. एका बाजूला अक्षय वनागडे आणि एका बाजूला नितीन पाटील. फायटर जेट मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळत आहेत. 36 धावांचा पाठलाग कसा केला जाईल तर तो पाठलाग कसा केला जाईल, त्यालावरती कसं अंकुश लावला जाईल, प्रत्युत्तर दिलं जाईल का वारवरती प्रतिवार केला जाईल, हे नक्की दुसऱ्या तरफ आपण पाहणार आहोत. चला चिखलवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट ऐनवाडी संघ, आपल्याला हा शेवट कॉल असेल. आपण टॉस साठी या प्लीज. मित्रांनो आपण ही स्पर्धा पाहतोय ते अर्थात मी गावडीकर चषक 2026 पर्व दुसरं आपण पाहतोय. आणि या स्पर्धेतील आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला मांडलेवाडी आणि एका बाजूला वनागडेवाडी हे संघ आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करताना मांडलेवाडी संघाने 35 धावा नक्की धावफलकावरती लावल्या आणि 36 धावांचं मात्र आव्हान ठेवलंय. या आव्हानाला प्रत्युत्तर करत असताना ही जोडी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अक्षय वनागडे आणि एका बाजूला नितीन पाटील. तर गोलंदाजी मागवती आपण पाहिलं तर गणेश काटकर आपल्याला पाहायला मिळतात. मागील सामन्यातील सामनार म्हणून नक्की त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल ऑन साइडला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. एका धावेने नक्कीच श्री गणेश झालाय. अक्षय यांच्या बॅटमधून पाहिजे वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र इथे ओपन करण्यात यश आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली अर्थात एका आकड्यावरती एक धाव नक्की झाली आहे. क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल केला जाईल, कारण लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन म्हटलं की थोडं तरी नक्कीच डोकीदुखी असते क्षेत्ररक्षक करणाऱ्या संघाला आणि त्या प्रकारे नक्की क्षेत्ररक्षण सजवावं लागतं. तसं क्षेत्ररक्षण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सजवलं गेलंय. पुढचा बॉल. चला मित्रांनो प्लीज थोडस फास्ट घ्या, स्पीडअप करायचं आपण विनंती असेल आपल्याला. पुढचा बॉल. पहिला बॉल फेस करतील चला ओम साई स्पोर्ट्स ऐनवाडी संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम गोलंदाजीचा का निर्णय घेतलेला आहे आणि चिखलवाडी संघाला मात्र आमंत्रित केलं गेलं. त्याला दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि विनंती करतो की आपण तयार राहायचं. जाऊ मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल वा काय सूर्य खेळू पाहायला मिळालाय. पंचांचा बोर्ड आसमानाकडे. विकेटचा पतन. धक्का क्रमांक पहिला. तिथे मात्र काय घडलंय तर वेगवान चेंडू हाताळला गेला आणि वेगवान चेंडू तिथे मात्र मोठा मासा मात्र गळायला लागलाय. अर्थात नितीन पाटील मैदानाच्या बाहेर गेलेत. नवीन फलंदाज मैदान दाखवताना पाहायला मिळत. अर्थात संजयना आपण पाहतोय. संजयांचा खेळ मी नक्कीच वेळोवेळी पाहिला. ज्यावेळी खऱ्या अर्थानं संघाला गरज होती ना त्यावेळी तसे फटके त्यांच्या बॅट मध्ये त्यांना नक्कीच पाहायला मिळालेत. असे संजय मैदानाच्या आत दाखल झालेत. पहिला बॉल नक्कीच फेस करतील गोलंदाज गणेश यांचा. पुढचा बॉल खोला टाकलाय. कव्हरला नक्कीच खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या डीप बाजू क्षेत्राच्या चेंडू पर्यंत पोहोचतील आणि तद्वर मात्र पाहिलं की तर चुकी घडली आहे. चुकी काय घडली आहे. चेंडू होतोय फरार सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावे सो मच. इथे मात्र कुठेतरी मांडलेवाडी संघाला मात्र अभ्यास करावा लागणार आहे, कारण आपल्याकडे धावा नक्की जरूर कमी आहेत. समोरचा संघ आहे तेवढाच मातब्बर संघ आहे, बलाढ्य संघ आहे आणि संघासमोर जर आपल्याला कुठेतरी वाचायचं असेल तर त्या प्रकारे आपण क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे. धावा नक्कीच वाचवावं लागणार आहेत. मात्र अशा जर चुका मैदानाच्या आतमध्ये घडत असतील तर मात्र कुठेतरी नक्कीच आपल्याला अभ्यास करणं गरजेचं असेल. चला 3 चेंडू झालेत.
पुढचा बॉल सूर्य चेंडू पाहायला मिळाला. इथे मध्ये चांगलं कमबॅक, एक तेरी तो एक मेरी हे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. कारण पाहायला गेलं तर नक्कीच तसा खेळ मैदानाच्या आतमध्ये घडतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल, इथे मात्र काय घडलंय, अमोल मात्र चुकी करताय, चुकी चुकी घडतीये मैदानाच्या आतमध्ये. कॅच सोडले की मॅच सोडले, कारण संजय सारख्या फलंदाज नक्कीच आपण झेल सोडलाय, जीवनदान दिलंय. आता मात्र त्या संधीचं सोनं करतील का संजय, हे नक्कीच पाहावं लागेल. मात्र कौतुक करावं लागेल ते गणेशांचं, कारण मित्रांनो संधी मिळत नाही, संधी निर्माण करावी लागते आणि ती आपण पाहता गणेशांनी निर्माण केली आहे. पुढचा बॉल, पुन्हा त्या फटका झुरूपातलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आता मात्र चुकी होत नाहीये, दुसरा मोठा मासा गळा लागलाय. अक्षय मैदानाच्या बाहेर. नाराज नक्कीच आम्हाला पाहायला मिळतोय तो. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॅटची लिडिंग घेत लागली होती. एसटी रक्षक मात्र थोडी चुकी करताना पाहायला मिळाले. आज मात्र कुठेतरी या बॅटची नक्कीच लिडिंग घेत लागते. दोन्ही आपण पाहिजे ज्या प्रकारे बाद झाले, अर्थात नितीन तदनंतर पाहिजे अक्षय, कुठेतरी फटका जरूर फसतो त्यांच्या माध्यमातून आणि त्याचमुळे नक्कीच त्यांना माघारी परतावा लागले. सायकडे आपण पाहिजे संजयना पाहतोय. पुढचा बॉल, पुढचा बॉल खोला टाकलाय, वा सुरेख चेंडू 50 वेगामध्ये हाताळलाय. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. या दाटेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावे लागणार आहे. 36 धावा जर आपल्याला डिफेन्स करायचा असेल तर अशा प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये मात्र करावा लागेल. पुढचा बॉल, पुन्हा एकदा गोलंदाजी माकवती मात्र अमोल मात्र सजवताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल, पुन्हा एकदा बॉल नाडवेगामध्ये हाताळलाय. चांगली लाईन लेंथ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो हा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. गोलंदाज स्वतः कर्णधार अमोल आपल्याला पाहायला मिळतायत. पुढचा बॉल, इथे मात्र पंचांनी कवायत केली. यस, इट इज वाईड अवे फ्रॉम द बॉडी. नक्कीच शरीरापासून कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न मात्र असफल ठरलाय. अवंत स्वरूपाची धाव आली आहे. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा पोहोच येते अर्थात 10 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ ते पाहायला पाहिजे. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 10 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारे 9 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. उलटी गिनती मात्र स्टार्ट करावी लागली आहे. 9 बॉल 26 ची गरज आहे. पुढचा बॉल हलक्यात नक्कीच खेळून काढला. पॉईंट नक्कीच खेळून काढला. एक सिंगल धाव मात्र इथे पूर्ण होते. एक धाव इथे येत असताना पाहायला मिळाली. 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. समीकरण मात्र आपल्याला उलटे तर नक्कीच पाहायला मिळते. समीकरण थोडं बदल होताना पाहायला मिळालंय, कारण आता 11 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजून पाहिलं तर 25 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू असणार आहेत ते 8 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे.
पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑफसीच्या बराच बाहेर, पुन्हा एकदा कवायत केली, पुन्हा एकदा दंडित केले. अमोल्याला अवांतर स्वरूपाची धाव आली आहे. 12 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी बाद, 12 धावा. सेकंड मध्ये बॅटिंग करत असताना तर वनागडेवाडी संघाची धावसंख्या आपण पाहतोय. अजूनही आपण म्हणतो 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. हे 2 चेंडू कोण खऱ्या अर्थाने निर्णायक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पुढचा बॉल, इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, तर इथे मात्र काय घडलंय, यष्ट्यांचा वेध गोटीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. फलंदाज होत आहेत बाद, अर्थात ज्युनियर अक्षय मैदानाच्या बाहेर. धन्यवाद डीजे. इथून पाहिलं गेलं तर इथे मात्र चुकी घडली आहे. धावबाद झालेत, अपघात घडलाय मैदानाच्या आतमध्ये. कोणत्या प्रकारची धाव आली नाहीये. नवीन फलंदाज मैदान दाखल झाले, त्या अर्थात स्वप्नीला आपण पाहतोय. निर्णायक चेंडू आता सुद्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. अजूनही 24 धावांची आवश्यकता. पण धावा किती आहे टोटल? एकच धाव आहे ना? ओके ओके, थँक्यू. एक सिंगल धावे त्यांना पाहायला मिळाला. चांगला एफर्ट इथं पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहिलं की तर क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. बबन यांच्या माध्यमातून पाहिलं तर चांगला एफर्ट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एक टीम स्पिरिट, खऱ्या अर्थानं टीम वरती असलेली कमिटमेंट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्या. तब्बल 5 धावा नक्कीच वाचवल्यात. धावसंख्येतून पोहोचले ते अर्थात 13 आकड्यावरती. आता मध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये 6 आणि तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 23 ची गरज आहे. दोन्ही संघांची जर आपण 12 प्रतिनिधी पाहिली घेतो नक्कीच दोन्ही छोटे खेळ आम्हाला पाहायला मिळतात. एका बाजूला पलश आणि एका बाजूला साईराज आम्हाला पाहायला मिळतात. आणि इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, हाच मात्र परफेक्ट नेम लागतोय, परफेक्ट वेध घेतला जातोय. संजय मैदानाच्या बाहेर सुद्धा होत आहेत. वाईट स्वरूपामध्ये धाव जरूर अंबती नक्की त्यांना पाहायला मिळाली. मात्र यष्टाची धाव घेत असताना कुठेतरी यष्ट्यांचा वेध घेतलाय. गणेशाने पाहिलं तर परफेक्ट नेम लावलाय आणि संजयना मग मैदानाचा बाहेर तसं दाखवलं. नवीन फलंदाज मैदानात दाखवता पाहायला मिळत आहेत. सचिन आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन आणि स्वप्नील जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्राय करून पाहिलं तर बबन यांना आपण पाहतोय. येणारे 6 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. आता मात्र समीकरण पाहिलं तर थोडं बदल झालाय. 6 बॉल 22 ची गरज आहे. पुढचा बॉल, इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय, आत्महत्या, विकेटचं पतन, आणखीन एक गडी बाद. डीजे नो बॉल आहे का? नाही ना, ओके थँक्यू. पंच आपल्याला विनंती असेल थोडा आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवा. नवीन फलंदाज मैदानात दाखवलं तर पाहायला मिळाले. सुरेश यांना आपण पाहतोय. येणारे 5 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे.
समीकरण कुठेतरी अंगलट होताना पाहायला मिळतोय, अवघड होताना पाहायला मिळतायत. 36 धावांचा पुरेपूर वापर इथे मैदानाच्या आतमध्ये केला गेलाय. डिफेन्स नक्कीच केल्या गेल्यात. नाही दिले ते लक्षात येते. ठीक आहे वैभव आहे सांगतो 2 मिनिटं. 5 बॉल 22 ना. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय लांब 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 खूपच लांब षटकार. इथे मात्र काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नीलांचा खेळ मी पाहिलाय. AIC बिरमाळ संघाच्या विरुद्धची मॅच होती आणि तो खऱ्या अर्थाने मॅच आपण आपल्याकडे नक्कीच वळवली होती. आता ह्या प्रकारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. एक सिंगल धाव पूर्ण होते, दुसरीचा प्रयत्न केला गेलाय, दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावा धाव फलकावरती लागल्या. आता समीकरण थोडं थोडं कमी होताना पाहायला मिळतोय. येणारे 3 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 3 बॉल 14ची गरज. हा चेंडू खऱ्या अर्थाने निर्णायक असताना पाहायला मिळणार आहे. या चेंडूवरती जर धाव आली तर नक्की शेवटपर्यंत सामन्याकडे बघण्याची चुरस अजून नक्कीच वाढेल, यातील मात्र शंका नाहीये. पुढचा बॉल पुण्याचा खोलात टाकलाय, समज नक्कीच खेळू काढाय. सिंगल धाव पूर्ण होते, दुहेरीचा प्रयत्न केला गेलाय आणि इथे मात्र बघता बघता दुसरी धाव सुद्धा इथे मात्र पूर्ण होतीये. आता मात्र येणारे 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. 2 बॉल 12ची गरज. 2 चेंडू 12ची गरज आहे. काय वाटतं? एका बाजूला पाहिलं तर आपण मांडलायवाडी तर एका बाजूला वानगडेवाडी. दोन्ही संघ आज खऱ्या अर्थानं मित्रत्वाचे संघ आहेत. मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये आहे. मात्र थोडं तरी झुंज मैदानाच्या आतमध्ये दिली जाते. गावागावात आणि भावा जसा सामना होतो असा नक्कीच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळतोय. कारण येणारे 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मागवती गोलंदाज बबन मात्र सजवताना पाहायला मिळत आहेत. तर स्ट्राईक वरती फलंदाज स्वप्नील वनागडे यांना आपण पाहतोय. पुढचा बॉल 2 बॉल 12ची गरज. पुढचा बॉल आणि इथे मात्र काय घडलंय, काय बिघडलंय तर सामन्यामध्ये आता मात्र राहिली औपचारिकता. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 1 चेंडू आणि 12ची गरज आहे. साईराज मात्र खुश आहेत. पुढचा बॉल आणि इथे मात्र हा विजयी फटका म्हणता येणार नाही. इथे मात्र विजय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. जिंकल्या संघाचं अभिनंदन, हरल्या संघात सुद्धा अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.